तर राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदानाची निश्चित करण्यात आलेली 5:30 वाजताची वेळ संपलेली आहे। दरम्यान अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळतात, कारण मतदान करण्याची वेळ संपलेली, मात्र अगदी वेळ संपताच मतदारांची धावपळ झाल्याचं पाहायला मिळतंय। तर प्रत्येक मतदारसंघाच्या पुढे आता मोठ्या प्रमाणात मतदान केंद्राच्या बाहेर रांगा लागलेल्या आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल, आपण जर पाहिलं तर वेळ संपलेली आहे, मात्र मोठ्या प्रमाणात लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सध्या काय अगदी खरं रुबीना, मी तुम्हाला काही दृश्य दाखवतो। पहिले आता वेळ संपलेली आहे, त्यामुळे गेट बंद करण्यात आलंय, मात्र काही लोक बाहेर अडकलेले आणि ते आम्हाला मतदानाला आत येऊ द्या म्हणून ओरडत आहे, बाहेर गोंधळ घालत आहे। त्यांना आत यायचं आहे, आम्हाला मतदानाचा अधिकार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठीचा हा सगळा त्यांचा गोंधळ सुरू आहे। तर दुसरीकडे ज्या लोकांचं मतदान झालंय, ज्यांना बाहेर जायचंय, ती लोक अशा पद्धतीने अडकली आहे, कारण गेट बंद करण्यात आलंय। काही लोक आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतील। काय म्हणणं आहे त्याचं बघूया आपण। काय तुम्हाला मतदान करू दिलंय का? काय म्हणणं आहे सांगा इकडे या। तुम्हाला मतदान करता येत नाही का? नाही, मी स्वतः आहे, पण बाकीचे उमेदवार आपण बघतोय की या लोकांना आतमध्ये यायचं आहे। ते म्हणतात ज्यांना काही उमेदवार आतमध्ये आहेत त्यांना बाहेर काढा, आणि सगळी लोक अशा पद्धतीने फसलेली आहे, त्यांनाही आता बाहेर जाय। तुमचं मतदान झालंय ना? हो, माझं मतदान बरं झालंय, विशाल, पण मला अगदी आता इथं 20 मिनिटं झाली जागेवर थांबून। माझी गाडी बाहेर रोडवर उभा आहे, गाडीला एक तर माझे हँडल लॉक नाहीये। लोक अडकलेली आहे, आतले बाहेर येण्याचा प्रयत्न करताय आणि जे बाहेर आहेत ते आत येण्याचा प्रयत्न करतायत, असं काहीसं चित्र आता संभाजीनगरमध्ये दिसतंय। बर विशाल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी।